काढणार आहेत. ऑलरेडी आम्ही ना याच्या बाबतीमध्ये कालच CM सरांच्या बैठकीमध्ये पण उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी ACS जलसंपदा जी आहेत त्यांना ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की या बाबतीतले जे काही वर्क्स आहेत हे झाल्यानंतर तुम्ही तातडीने पूर्ण करा आणि त्याचे मुख्य अभियंता जे आहेत त्यांच्याशी मी आज पर्सनली बोलते आणि एन्श्योर करते की हे कामं ते हाती घेतील. आवश्यक जे सेवा आहेत आम्ही ऑल HODs ना ऑफिसमध्ये रिपोर्ट करण्यास सांगितलं आहे. काल काही ठिकाणी आपले HODs पण पोहोचू शकले नव्हते आणि त्या ठिकाणी आपण त्यांना पण सूचना दिली होती की ही बाब लक्षात ठेवता ऑल जे HODs आहेत त्यांनी मुख्यालयी राहावं. शिक्षकांच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली काय होतं की जे शाळा आहेत आपण जेव्हा एक सरकारी कर्मचारी म्हणून काम करतो तेव्हा कुठल्याही डिझास्टरमध्ये तोंड देण्यास प्रिपेअर्डनेसमध्ये आपला सहभाग असावा. शिक्षकांचा खूप मोलाचा सहभाग आहे यामध्ये, कारण जे शाळा आहे त्यातली सर्व माहिती त्यांना असते आणि मॅक्सिमम आपले जे निवारा केंद्र आहे ते आपण शाळामध्येच ठेवलेले असतात. या घडीमध्ये जर आपले शिक्षक तिकडे उपस्थित नसेल तर आपण कसल्या माध्यमातून तिकडे बचाव कार्य करू शकतो. त्यामुळे शिक्षक एक मोलाचा आपल्याकडे एक हँड्स आहेत जे बचाव कार्यामध्ये आणि रिलीफमध्ये आपल्याला मदत करू शकतात आणि त्यांनी उपस्थित राहणं त्यांच्या शाळांमध्ये ते अनिवार्य आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये कालपासनं बरेचशा ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. पर्टिक्युलरली जो आपला कोस्टल एरिया आहे म्हणजे पालघर, डहाणू, वसई तिकडे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे आणि सोबतच हाय टाईड असल्यामुळे काही सखल भागांमध्ये आणि गावांच्या एरियामध्ये पाणी भरलं होतं. आपण ज्या ज्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे तिकडे रस्ते रिस्टोर करण्याच्या अनुषंगाने खबरदारी घेतली आणि रिस्टोर होईच्या अगोदर आपण पोलिसांमार्फत तिकडे योग्य उपाययोजना केलेल्या आहेत टू रिस्ट्रिक्ट एंट्रीज. आपले नागरिकांची सेफ्टी जी आहे ती आपल्यासाठी प्रथम प्राधान्य आहे आणि त्यासाठी वेगवेगळे उपाययोजना आपण केलेली आहे. पर्टिक्युलरली पालघर, डहाणूमध्ये काही लोकांना आपल्याला स्थलांतरण पण करायला लागलं. डहाणूमध्ये जवळपास 200 लोकांना आणि पालघरमध्ये 1001 लोकांना आपण सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे आणि तिकडे त्यांना फूड पॅकेट्सची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. जशी परिस्थिती नॉर्मलाइज होईल तशी त्यांना परत त्यांच्या घरामध्ये शिफ्ट होण्यासाठी आपण प्रोव्हिजन करून देणार आहोत. यासोबतच आपल्याकडे वसईमध्ये महानगरपालिकेमार्फत सिमिलर रेस्क्यू रिलीफ मेजर्स सुरू आहेत. एक NDRFची टीमच्या मदतीने आपण काल पालघरमध्ये रेस्क्यू केला होता आणि आता ती टीम एक NDRF आणि एक SDRFची टीम वसई विरार कॉर्पोरेशन हद्दीमध्ये आज रोजी प्रेझेंट आहे आणि ते कार्य करतात. हिंदीमध्ये